कीर्तन समूहावर आज रविवार श्रावण वद्य षष्ठी शके 1946 दिनांक 25 ऑगस्ट 2024. नारद भक्तिसूत्र यावर उद्बोधन करणार आहेत आदरणीय वैद्य श्रीधरदादा देशमुख. आज नारद भक्तिसूत्र यावर उद्बोधन करणारे वैद्य श्रीधरदादा देशमुख यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. त्यांच्या आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं आणि उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. धन्य धन्य तो नारदू जासी सर्वा सर्वत्र गोविंदू सर्वथा हरिनामाचा छंदू जेणे परमानंदू सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी भरवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. आज देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्राचं विवेचन पाहत असताना आपण भक्तिसूत्रातलं 49वं सूत्र पाहणार आहोत. वेदानपि संन्यस्यति वेदानपि संन्यसति केवलम अविच्छिन्नानुरागम लभते. आपण मागच्या सूत्रामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या भक्तीचा विचार केला की या भक्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला काय काय सोडावं लागतं, काय काय करावं लागतं याचा आपण विस्ताराने विचार केला. आपण पाहिलं की संगत्याग आपल्याला करावा लागतो, निर्ममता यावी लागते, महानुभावांची सेवा करावी लागते, एकांत सेवन करावं लागतं, लोकबंधाचं उन्मूलन करावं लागतं, 3 गुणांच्या पलीकडे जावं लागतं, निस्त्रयी गुण्यता प्राप्त करून घ्यावी लागते, योग आणि क्षेम दोन्हीचाही त्याग करावा लागतो, कर्म आणि कर्मफलाचा त्याग करावा लागतो आणि निर्द्वंद्वता प्राप्त करावी लागते. त्यानंतर देवर्षी नारद आणखी चढत्या क्रमानं या भक्तीबाबत आपल्याला विचार करायला लावतात की वेदानपि संन्यस्यति, वेदांचा देखील त्याग करतो आणि केवलम अविच्छिन्नानुरागम लभते. आणि नंतर अखंड अशा भगवत प्रेमाचा लाभ तो संपादन करत राहतो तो भक्त. या सगळ्या सूत्रांचा आपण क्रमाने विचार करत असताना जेव्हा आपण एखाद्या विषयाकडे बघतो, एखादा विषय आपल्याला नवीन आहे, आपल्याला त्या विषयाकडे जायचंय, त्यावेळी आपण 4 टप्प्यामध्ये
आपल्याला जिकडे जायचंय त्या 4 टप्प्यात विचार करत आहोत. आपण भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर पहिल्यांदा जेव्हा आपण या भक्तिशास्त्रामध्ये डोकवायला लागतो तेव्हा या भक्तिशास्त्राविषयी अनेक संशय आमच्या मनामध्ये असतात. या भक्ती परंपरेमध्ये आपण अंधश्रद्धा म्हणून त्याच्याकडे बघत असतो. अर्थात आपण सगळेजण सश्रद्धा आहोत, पण एक सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विषय मांडताना आपण विचार करूया की एखादा माणूस आपल्याकडे भक्तिशास्त्राकडे बघताना तो अगदी संशयानं बघेल, अंधश्रद्धा म्हणून बघेल. त्यानंतर तो हे कालापव्यय समजेल, कुणाचं तरी पोट भरण्याचं साधन आहे म्हणून भक्तिशास्त्राकडे बघेल. आणि असं करून पाहत असताना मग पहिला जो टप्पा असतो त्याच्या जीवनातला तो सगळा गैरसमजाचा टप्पा असतो. आपल्याला ज्याच्याकडे जायचंय ते त्या विषयाकडे पाहताना पहिल्यांदा म्हणजे संशयानं पाहायचं. संशयानं पाहून त्या सगळ्या गोष्टीच्याकडे गैरसमजानं पाहून त्याची खात्री करून घ्यायची. हा पहिला टप्पा झाला की मग दुसरा टप्पा असतो की मग अनेक लोक त्याच्यामध्ये जात आहेत, भरपूर लोक तिकडे फिरतायत, या भक्ती मार्गाकडे चाललेत, बरेच जण कथा ऐकायला चाललेत, बऱ्याच जणांना एकांत सेवन करायला आवडतं, चला आपणही करून बघूया म्हणून हौस म्हणून काही जण करायला लागतात. हौस म्हणून, कुतूहल म्हणून करायला लागलं की त्यांच्यातल्या जे सहभागी होणारे असतात, आपल्यासारखे नवीन त्या भागाकडे वळणारे जे असतात, ते या दृष्टिकोनातून बघतात की आपण सगळ्यांच्या बरोबर आहोत, बाकी सगळे इथं आहेत, आपल्याला बघतायत ते. म्हणजे आपण या भक्ती मार्गात आलेलो आहोत, आपण साधक मार्गामध्ये आलेलो आहोत. इतरांना जसं साधक म्हणतील, भक्त म्हणतील, तसं आपल्यालाही साधक आणि भक्त म्हणून गणलं जाईल म्हणून काही जण येतात, ते कुतूहलाने येतात. त्यांना त्यांच्या श्रद्धेच्या ठिकाणाची गवसणी झालेली नसते, त्यांचं श्रद्धेचं ठिकाण निश्चित झालेलं नसतं. श्रद्धेच्या स्थळाची निश्चितीच्या ओघामध्ये ते आलेले असतात. पहिला टप्पा गैरसमजाचा असतो, गैरसमजाचा टप्पा पार करतात आणि मग श्रद्धेच्या स्थळाची निश्चिती करण्यासाठी ते तिथं येतात. मग तिसऱ्या टप्प्याकडे या साधकाचा प्रवास सुरू होतो आणि मग नव्यानंच तो भक्ती संप्रदायाशी जोडला जातो. हे सगळं एकदा पाहिलं, पहिल्यांदा संशयानं पाहिलं, अगोदर अंधश्रद्धा म्हणून पाहिलं, काही लोक केवळ पोट भरण्याचा धंदा आहे म्हणून त्याच्याकडे पाहिलं, आणि संशयानं इथं आल्यानंतर प्रत्येक गोष्टीकडे संशयानं पाहता पाहता मग मलाही असं वाटायला लागतं की या सगळ्या लोकांच्या मध्ये मी बसलो म्हणजे मलाही भक्ती मार्गामध्ये जाणकार असं समजतील, म्हणून हळूहळू तो यायला लागतो. आणि एकदा का तो साधक दशेत गेला, त्याला असं वाटायला नाही इथं खरोखर काहीतरी आपल्याला मिळतंय, आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन होतंय, आपले विचार बदलतायत, आपल्या क्रिया बदलतायत. हे जे जेव्हा त्यांना, जसं आपल्याला समर्थांनी सांगितलंय, क्रिया पालटे तात्काळ, एकदा का या भक्ती मार्गाकडे आला की त्याची क्रिया आपोआप पालटायला लागते, त्याच्या क्रियेमध्ये बदल होतो, त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल दिसायला लागतो. हा अंधश्रद्धा असणारा माणूस हळूहळू सश्रद्ध व्हायला लागतो, त्याला प्रत्येक भक्ती मार्गाच्या गोष्टीविषयीचं आकर्षण वाटायला लागतं आणि मग तो इकडं आनंदाने यायला लागतो, तो नव्यानं या भक्ती संप्रदायाशी जोडला जातो. आणि अशा साधकाशी आपल्याला, म्हणजे आपण सगळेजण या प्रकारात मोडणारे म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. आपल्या प्रत्येकाची पायरी आपण स्वतः समजून घेतलेली चांगली, पण आपण सगळ्यांनी आपल्याला नव्यानं आपण भक्ती मार्गात प्रवेश करतोय असं समजलेलं केव्हाही चांगलं. काही अर्थात आपल्यातले बरेच असे अधिकारी पुरुष आहेत की जे याच्यामध्ये भक्ती मार्गात खूप पुढे निघून गेलेले आहेत, पण आपण तरी स्वतःला या मार्गामध्ये नवीन भक्ती मार्गाशी जोडणारं समजूया. या भक्ती संप्रदायाशी एकदा जोडलं गेलं की मग या भक्तीमध्ये या भक्तीचे आधार काय आहेत, हे भक्ती समजून घेण्यासाठी पायऱ्या कोणत्या आहेत, मग या सगळ्या पायऱ्या ज्या आपण आतापर्यंत पाहिल्या त्या सगळ्या पायऱ्या आपल्याला समजून घ्यायला, त्या भक्ती मार्गाकडे यायचं मन झालं की पहिल्यांदा त्याग आम्हाला करावा लागतो, तो सगळ्या संघांचा त्याग करावा. यस संघांस त्यजती कस्तरती मायाम, यस संघांस त्यजती यो महानुभावन सेवते. नंतर एकांत सेवन करावं लागतं, लोकबंधाचं उन्मूलन करावं लागतं, लोकांतातनं एकांतात जावं लागतं, 3 गुणांच्या पलीकडे जावं लागतं, योगक्षेमापासून दूर जावं लागतं, कर्म आणि कर्मफल या सगळ्यांचा त्याग करावा लागतो आणि मग आम्ही या भक्ती मार्गामध्ये दृढ अशा प्रकारचा मार्ग. इथपर्यंत आपण नवीन आहोत. पण आता जे सूत्र सांगितलंय देवर्षी नारदांनी की वेदानपि संन्यस्यति, खरं ज्या वेदांना आम्ही आमच्या आयुष्याचा भाग मानतो, आमच्या आयुष्याचा भाग मानतो, या
वेदामध्ये वेदांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की प्रत्यक्षेणानुमित्यावा तस्तु पायो न बुध्यते एवं विंदन्ति वेदेन तस्मात वेदस्य वेदः. जी प्रमाण सांगितली, ज्या प्रमाणांनी आपण सगळ्या गोष्टी समजून घेतो, प्रत्यक्ष प्रमाण असेल, अनुमान प्रमाण असेल, शब्द प्रमाण असेल, उपमान प्रमाण असेल, अर्थापत्ती प्रमाण असेल, अनुपलब्धी प्रमाण असेल, या सगळ्या प्रमाणांनी आम्ही एखादी गोष्ट समजून घेतो आणि ती समजून घेताना आपण ती गोष्ट कशी आहे त्याचं यथार्थ ज्ञान ह्या प्रमाणाच्या साहाय्यानं करून घेतो. आणि हे ज्ञान या प्रत्यक्ष अनुमानाधिकांनी पण ज्याचं ज्ञान होत नाही त्याचं ज्ञान वेदानं होतं, म्हणून त्याला वेद म्हटलं जातं. आमच्या भारतीय संस्कृतीचे मूल आधार असणारे हे वेद, या वेदांपासूनच नंतर येणाऱ्या सगळ्या स्मृती असतील, नंतर पुराण असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संहिता असतील, उपनिषद असतील, हे सगळे वेदांच्या पासूनच आपल्याकडे आलेले. म्हणजे मूळ तत्वज्ञान जे त्या वेदामध्ये आहे. आणि मग देवर्षी नारदांनी वेदानपि संन्यस्यति, या वेदांचाही योग्य प्रकारे त्याग करतो. म्हणजे खर तर आपली ही पात्रताच नाही, आपण वेदांचा त्याग करावा नाही. इवन जे खूप मोठ्या पदावर पोहोचले त्यांच्यासाठी सुद्धा भगवंतांनी सांगितलंय की लोकांच्यासाठी म्हणून जे थोर माणसं करतात त्यांचं अनुकरण सामान्य जन करत असतात. म्हणून आपल्याला कुठल्याही, आपण कितीही पदाने मोठे गेलो, आपल्याला कितीही लोक मोठे समजत असतील तरी आपण या सगळ्या गोष्टींपासून दूर जाऊ शकत नाही. वेदानपि संन्यस्यति ही अवस्था भगवान ऋषभदेवांच्या सारख्यांची प्राचीन बर्ही राजाला समजून सांगताना श्रीमद भागवतामध्ये याचं तत्व मूळ समजून सांगताना देवर्षी नारद असं सांगतात की यदा यमनु गृह्णाति भगवान आत्मभाविताः स जहाति मतिं लोके वेदेच परिनिष्ठिता. हृदयामध्ये वारंवार भगवंताचं चिंतन केल्यामुळे भगवान ज्यावेळी त्या भक्तावर कृपा करतात त्यावेळी तो भक्त त्याचे सगळे लौकिक व्यवहार असतील, त्याचे वैदिक व्यवहार असतील, त्या कर्मांविषयीचा सगळा दुराग्रह सोडून देतो. सगळा दुराग्रह तो सोडून देतो आणि मग त्या परमात्मा स्वरूपाच्या पुढे सर्व प्रकारची कर्म फळे तो तुच्छ मानतो आणि त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये इतका अशा प्रकारे तो तल्लीन होऊन जातो की त्याला तिथं आपल्या उपास्य दैवताशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आपण मागे पण पाहून आलो, लोक वेद व्यापार न्यासः म्हणून सूत्र आहे. निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यास, हे सूत्र सा न कामयमाना निरोध रूपत्वा. आणि निरोध म्हणजे काय हे सांगताना सांगितलं की निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासा. तिथं पण देवर्षी नारदांनी आपल्याला हेच सांगितलं. पहिल्यांदा जी लोकांमधली कर्म आहे त्या कर्मांचा त्याग करायचा आणि नंतर वेदांच्या बाबतीतला विचार करायचा. खरं तर मी तसं समजेल, माझ्यासारख्याची तर वैयक्तिक ह्या वेदानपि संन्यस्यति हे करण्याची पात्रताच नाही. आणि ती पात्रता कितीही प्रयत्न केले तरी म्हणजे या जन्मात येणं शक्य नाही, असं मी स्वतःच्या बाबतीत मोठं याने समजतो. या शुद्ध परमात्मा स्वरूपापुढे सगळी कर्मफले तुच्छ असतात आणि म्हणून जर सांगणारा जो प्रेरक वेद आहे त्याचा पण भक्त त्याग करतो, अशा स्वरूपाला गेला. याचं एक छोटस उदाहरण सांगताना, मागे कधीतरी आपण उपमन्यूचा दृष्टांत पाहून आलो होतो, पण तो उपमन्यूचा दृष्टांत या ठिकाणी खूप सांगण्यासारखे. अनन्यता कशी असावी, भगवंताचं चिंतन कशा प्रकारे करा, स्वकीय स्वरूपे ध्यायेत इष्टदेव स्वरूपकम, ही जी अवस्था आहे ती उपमन्यूची झाली. भगवान शंकराचा निस्सीम भक्त असणारा हा उपमन्यू, त्याला त्याच्या जीवनामध्ये केवळ एकच ध्यास लागलेला असतो की भगवान शंकरांच्या भक्तीची प्राप्ती करायची, भगवान शंकरांच्या जवळ आपण जायचं, एवढीच त्याची इच्छा असते. म्हणून तो समुद्र किनाऱ्यावर जातो. समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर तिथल्या वाळूमध्ये तो त्या समुद्राकडे बघतो, अथांग जलसागराकडे बघतो. त्याच्या मनात येतं की परमात्म स्वरूप समुद्रच एवढा अथांग आहे, तर हे परमात्मा स्वरूप केवढं अथांग असलं पाहिजे, केवढं मोठं असलं पाहिजे. या स्वरूपामध्ये आपल्याला कुठंतरी आपण त्यातला एक छोटासा या वाळूच्या कणाप्रमाणे कण आहोत. म्हणून त्या समुद्राच्या काठावर थोडस लांब त्या लाटांची जिथपर्यंत येण्याची क्षमता आहे
तितका भाग सोडून मागे समुद्राच्या वाळूमध्ये उपमन्यू तपश्चर्याला बसतो. भगवान शंकरांचं चिंतन करायला लागतो, भगवान शंकरांची तपश्चर्या करायला लागतो. अनेक वर्ष तो तिथं त्या समुद्र तटावर तशाच प्रकारची तपश्चर्या करतो. आणि ती तपश्चर्या करायला लागल्यानंतर जेव्हा जेव्हा तपश्चर्या कोणी करायला लागतं तेव्हा ज्यांच्या मनात भीती निर्माण होते, त्या देवराज इंद्रांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. त्या उपमन्यूंना स्वर्गाची तर प्राप्ती करायची नसेल, स्वर्गाचं तर आधिपत्य त्याला करायचं नसेल, आणि म्हणून हे भगवान इंद्र त्या ठिकाणी जायला निघतात. त्याच वेळी भगवान शंकरांच्या मायेनं त्या इंद्राला मोहित, देवराज इंद्र मोहित होतात. त्यांना असं दिसतं की समोर आपल्यासारखंच इंद्राचं स्वरूप धारण करून आणि बरोबर कुबेराला घेऊन एक व्यक्ती तिकडं उपमन्यूकडे चाललेली आणि ती समुद्राच्या काठावर येऊन उपमन्यू जिथे तपश्चर्या करतात तिथे येऊन ती व्यक्ती कुबेरासह थांबली आणि उपमन्यूला त्या ठिकाणी डोळे उघडायला लावते. मी देवराज इंद्र स्वतः प्रकट झालेलो आहे. हे उपमन्यू, तुझ्या तपश्चर्येनं मी प्रसन्न झालेलो आहे आणि तुला जे काय लागत असेल ते तू आता मागून घे माझ्याकडे. माझ्या बरोबर आता उपमन्यूला तर काहीच पाहिजे नसतं. उपमन्यू त्यांना खूप विनयानं सांगतो, देवराज इंद्र, तुम्ही या ठिकाणी येऊन मला दर्शन दिलं, मी आपला अत्यंत ऋणी, पण मी माझे आराध्य जे आहेत भगवान शंकर त्यांच्यासाठी इथे बसलेलो आहे, त्यांच्यासाठी तपश्चर्येला बसलेलो आहे. मला त्या भगवान शंकरांचंच दर्शन हवंय, मला त्या भगवान शंकरांचा सहवास हवाय, मला दुसरं काही नको. भगवान शंकरांच्या रूपातले हे इंद्र त्या ठिकाणी क्रोध आल्याचा अभिनय करतात. ते उपमन्यूला म्हणतात, मी स्वतः स्वर्गाचा राजा इंद्र तुझ्या समोर येऊन उभा आहे. तुला काय पाहिजे, कुठला वर पाहिजे याची मी तुला स्वतः द्यायला तयार आहे. तुला त्या ठिकाणी जर काही घ्यायचं नसेल तर मी इथं कुबेराला ते आज्ञा करतात, बरोबर कुबेराला आणलेलं असतं, कुबेराला आज्ञा करतात या ठिकाणी सोन्याचा एक असा उच्च प्रकारचा राजवाडा याच्या ठिकाणी तयार कर. कुबेरजी त्या ठिकाणी काही वेळातच तशा प्रकारचा भव्य प्रासाद उभा करतात सुवर्णाचा. आणि देवराज इंद्र सांगतात, उपमन्यू, तुम्हाला निश्चितपणानं माझ्या म्हणजे इंद्रांच्या विषयी, देवराज इंद्राविषयी, माझ्याविषयी तुम्हाला काही आकर्षण नसेल, पण तुम्ही या वाळूवर तपश्चर्या करण्यापेक्षा या भव्य अशा सुवर्ण प्रासादामध्ये तपश्चर्या करावी असं मी तुम्हाला सांगतो. तरीही उपमन्यू ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात, नाही, मला या कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही, मी या गोष्टीकडे कुठल्याच दृष्टिकोनातून बघत नाही. मी फक्त माझ्या भगवान शंकराची आराध्याचीच इथं वाट बघतोय, मला बाकी काही नको. मी ज्या वाळूवर बसून, समुद्रकाठच्या वाळूवर बसून तपश्चर्या करतोय, ज्या समुद्रानं मला त्याच्या अथांगतेमुळं त्या भगवान शिवाची विशालता केवढी आहे याची कल्पना करून दिली आणि ज्यामुळे मी ते तपश्चर्याला बसलो त्याच जागेवर मी योग्य. देवराज इंद्रांना, त्या मायावी देवराज इंद्रांना राग आला. त्यांनी म्हटलं, तू माझ्या बोलण्याचा उपमर्ग करतोयस, मी तुला स्वतः एवढ्या गोष्टी स्वतः दिल्या आणि तू तिथे जायला पण नको म्हणतोय. तू तिथं गेलं पाहिजे, नाहीतर माझ्या या वज्राच्या साह्यानं लगेच ते मायावी इंद्र वज्र बाहेर काढतात आणि म्हणतात, मी या वज्राच्या साह्यानं मग तुझ्याकडे ते हे वज्र टाकेल आणि एकदा का हे वज्र मी तुझ्याकडे फेकलं की माझ्या कुठल्याही हातात ही गोष्ट राहणार नाही. इंद्राचं वज्र आपल्या सगळ्यांना माहिती, की अगदी पर्वतांचाही एका क्षणात भस्म करणार, पर्वतांनाही मातीच्या ढेकळासारखं विरघळवणार अशा प्रकारचं ते वज्र. भव्य वज्र पाहूनही या उपमन्यूच्या मनात मुळीच भीती राहत नाही. तो देवराज इंद्रांना सांगतो, तुम्ही जरी वज्र माझ्यावर टाकणार असाल तरी मी भगवान शिवशंकरांची मानणार आहे. भगवान शंकर माझं निश्चितपणानं रक्षण करतील. आणि असं म्हणून पुन्हा तो डोळे झाकून तपश्चर्या करायला लागतो, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता.
आणि त्याच वेळी त्यांची ही भक्ती पाहून आणि त्यांचं बोलणं पाहून आपण मागे ऐकून गेलो, अपिकीट पतंगो वा न भवेत शंकरा, म्हणजे जरी मला इंद्र तू प्रगट होऊन मला जरी संपूर्ण पृथ्वीचं राज्य दिलं, तू मला या ठिकाणी एखाद्या पतंगाच्या रूपामध्ये, किड्याच्या रूपामध्ये जरी मला केलंस, तरीही मला दुसरं काही नको. मला मग फक्त माझ्या आराध्य भगवान शिवशंकरांचं दर्शन पाहिजे, मला दुसरं काही नको. असा उपमन्यूचा निश्चय जेव्हा त्या भगवान शंकरांकडून, इंद्राच्या रूपातल्या भगवान शंकरांकडून पाहिला जातो, तेव्हा ते स्वतः त्या ठिकाणी प्रगट होतात आणि त्या उपमन्यूंना आपल्या गणांमध्ये स्थान देतात. इतक्या अनन्य प्रकारची भक्त. मग अशा अनन्य भक्तांच्या हृदयामध्ये वेदानपि संन्यस्यति, इतक्या अधिकारी असणाऱ्या भक्तांमध्ये फक्त वेदानपि संन्यस्यति, वेदांचा देखील योग्य त्याग करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होतो. नाहीतर माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस जाऊन म्हणायला लागला, वेदांत पहिल्यांदा पायरी आपण शेवटची डायरेक्ट घेतली की वेदानपि संन्यस्यति, वेदांना सोडून वागायचं, वेदांनी जे सांगितलंय ते करायचं नाही. कुणीतरी मग एखादा छोटासा असा मोडलेला तुकडा आहे, तो कशात तरी आपल्या लिखाणामध्ये टाकतो आणि प्रत्यक्ष देवर्षी नारदांनी सांगितले की वेदानपि संन्यस्यति, वेदांचा सुद्धा आदर करायचा नाही, वेदांचा त्याग करायला देवर्षी नारदांनी सांगितलंय, असं कुठलं तरी अर्धवट सूत्र घेऊन मग आपला बुद्धिभेद केला जातो. म्हणून ज्या ज्यावेळी आपण एखाद्या ग्रंथाचं अवलोकन करतो, ज्या ज्यावेळी एखादा ग्रंथ आपण मूळ अभ्यासायला लागतो, तेव्हा तो मूळ स्वरूपात असला पाहिजे, अधिकारी व्यक्तींच्या लिखाणातनं असला पाहिजे, अधिकारी व्यक्तींच्या चिंतनातनं तो प्रगट झालेला असला पाहिजे आणि त्याचा शास्त्रीय अर्थानं, शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण विचार केला गेला पाहिजे. केवळ एखादा त्रोटक व्हॉट्सअपवर आलेला, फॉरवर्ड केलेला कुठे लेख असेल आणि त्याच्यात वेदानपि संन्यस्यति, देवर्षी नारद असं पुढे लिहून दिलं असेल की वेदांचा त्याग करावा, तर आपण त्याच्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवता कामा नये. त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी, त्याच्या पुढची पार्श्वभूमी ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते. आणि आजच्या या युगामध्ये आम्हाला आमच्या भक्तीमध्ये दृढता जर आणायची असेल, आमची भक्ती अधिक दृढ करायची असेल, तर त्यासाठी आम्हाला या गोष्टी प्राधान्यानं लक्षात ठेवायला लागतात. आमचा विवेक आणि आमची सारासार विचार बुद्धी आम्हाला प्रज्ञापराधापासून निश्चितपणाने रोखत असते आणि त्यासाठी आम्ही नेहमी जागरूक राहून बुद्धीनं प्रत्येक निर्णय अगदी सारासार विचार रूपानं घेतला गेला पाहिजे आमच्याकडे. पुन्हा एक छोटासा दृष्टांतच आपल्या समोर ठेवेल की आजच्या काळात आपण सगळीकडे पाहतो, आम्हाला अनेक माध्यमातनं कधी लेख येतात, कधी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स येतात मधून तुटलेल्या, कधी कधी अर्धवट असे व्हिडिओ ऐकवले जातात की ज्याच्यामुळे आपला बुद्धिभेद होण्याचा संभव असतो. पण कितीही वाईट परिस्थिती आपल्यावर आली तरी आपण विवेकानं ती परिस्थिती कशी पार करून जायची याचा एक अतिशय पाठ घालून देणारा, एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा दृष्टांत आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. एका नगरामध्ये एक व्यापारी असतो, त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगल्या प्रकारची असते आणि तो त्याच्या व्यापारामध्ये अतिशय खुश असतो. काही कारणामुळे त्याच्या व्यापारामध्ये खंड पडतो, त्याचा व्यापारातला नफा हळूहळू कमी होतो आणि तो हळूहळू कर्जबाजारी व्हायला लागतो. आणि हा कर्जबाजारी असणारा व्यापारी, त्याला त्याची पत्नी आणि एक मुलगी असते, ती मुलगी अतिशय सुंदर असते. तिच्या सौंदर्याची सगळ्या त्या नगरामध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये ख्याती असते. आणि हा व्यापारी अडचणीत आल्यानंतर तो त्या नगरातल्या एका सुंदर अशा प्रासाद असणाऱ्या एका लबाड माणसाकडे जातो, ज्याच्याकडे खूप पैसा असतो. आणि त्याला जाऊन, तो मोठा व्यापारी असतो पण लबाड असतो, त्याच्याकडे जाऊन तो व्यापारासाठी काही उसने पैसे मागतो. हा पण देतो, हा व्यापारी देतो. आणि काही काळानंतर, वर्ष जातात, 2 वर्ष जातात, पण या व्यापाऱ्याला त्या लबाड माणसाचा पैसा घेतल्यामुळे त्याच्या व्यापाऱ्याला कुठल्याच प्रकारची बरकत येत नाही. आणि मग हा लबाड व्यापारी जो असतो तो या व्यापाऱ्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की मी पैसे देऊन तुला आता 2-3 वर्ष होऊन गेले, तू मला त्याचं व्याज दे.
तू मला माझी मुद्दल परत दे, हे सगळं तू मला परत दिलं पाहिजेस, मी तुला फक्त काही काळापुरतं दिलं होतं. त्याला असं म्हणून काही दिवसाची मुदत देतो. त्यानंतर पुन्हा येतो, सांगतो तू जर हे माझं कर्ज फेडायला तयार नसशील तर तुझी मुलगी त्या ठिकाणी तिचं माझ्याशी लग्न लावून दे. त्या व्यापाराच्या पुढे मोठा प्रश्न येतो. ती मुलगी सुंदर असते, तेवढीच ती हुशार असते, चाणाक्ष असते. ती आपल्या वडिलांना घेऊन त्या गावातली जी शहाणी लोक असतात, त्या गावातली जी वृद्ध मंडळी असतात, ज्ञानानं थोर अशा प्रकारची मंडळी असतात, त्यांच्याकडे घेऊन जाते, त्यांच्याशी सल्ला मसलत करते आणि मग या लबाड व्यापाऱ्याला तिथे बोलून घेतलं जातं. आता सगळ्या लोकांसमोर तर हे लबाड माणसं दाखवत नाही. त्यांना खरं काय मागायचंय ते कधीच लबाड माणूस आपला दृष्टिकोन सगळ्यांच्या समोर कधी उघड करत नसतो. तिथं दाखवताना तो आपण धुतल्या तांदळासारखा कसा आहे, आपल्याला कसं व्यवस्थितपणे समोरच्याला सांगत होतो, तरी समोरच्या व्यक्तीनं ऐकलं नाही, अशा पद्धतीने तो आपलं म्हणणं मांडत असतो. त्या लबाड व्यापाऱ्याने त्याचं म्हणणं मांडलं की हे माझ्याकडे आले, यांचा व्यापारामध्ये खूप मोठा तोटा झाला म्हणून माझ्याकडे पैसे न्यायला आले. मी यांना 6 महिन्यासाठी पैसे दिले, पण यांनी आज 1.5 वर्ष 2 वर्ष होत आली तरी मला अजून पैसे परत दिले नाही. म्हणून मी यांना गेल्यानंतर मागच्या वेळेसच 1 महिन्याची मुदत दिली, ती मुदतही आता टळून गेली, त्याच्यावरही 15 दिवस झाले. म्हणून मी यांना म्हंटल की जर तुम्हाला हे पैसे फेडणं शक्य नसेल, एकतर तुम्ही मला दिलेल्या मुदतीत पैसे द्या, तुमच्याकडनं ते दिलेल्या मुदतीत आले नाहीत, मग तुमच्या त्या मुलीशी माझं लग्न लावून द्या. पण ती शहाणी मंडळी सांगतात, अरे तू यांच्या परिस्थितीत असा गैरफायदा घ्यायला नको, ते काही दिवसानंतर तुझे पैसे परत करतील, पण तो नाही. मग ती मंडळी हुशार असतात, ती म्हणतात तू असं काहीतरी एखादी शक्कल काढ की ज्याच्यातनं यांना पण असं काहीतरी एक मिळेल की या लग्नाशिवाय, या विवाहाशिवाय दुसरा काहीतरी पर्याय तू यांच्या समोर ठेव. मग तो सांगतो की माझ्याकडे आता हे 2-4 मी छोटे डबे आहेत बंद झाकणाचे, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांसमोर माझ्याकडे 2 प्रकारचे खडे आहेत, एक काळा खडा आहे आणि एक पांढरा खडा आहे. आता हे या डबीमध्ये मी बंद करून ठेवतो आणि बंद करून ठेवल्यानंतर मग जर या मुलीनं पांढरा खडा उचलला तर पांढरा खडा तिच्या वाट्याला आला तर मी तिच्याशी लग्नही करणार नाही आणि तिच्या वडिलांचं सगळं कर्जही माफ करून टाकेल. आणि हिने जर काळा खडा उचलला तर मात्र मी हिच्या वडिलांचं कर्ज माफ करेन आणि हिला मात्र माझ्याशी विवाह करावा लागेल. पण लबाड लोक अशी जेव्हा अट घालत असतात तेव्हा त्याच्या मागे त्यांचा खूप मोठा विचार असतो. आणि मग तो त्या डब्यामध्ये टाकताना या सगळ्यांच्या नकळत दोन्ही डब्यामध्ये काळेच खडे टाकतो. म्हणजे कोणताही त्या मुलीने उचलला डबा की त्याच्यात तो काळा खडा निघणार आणि काळा खडा निघाला की त्या काळा खड्याबरोबर यांचं कर्ज माफ होणार, पण तिला मात्र याच्याशी लग्न करावं लागणार, अशी परिस्थिती असते. समोर परिस्थिती बिकट झालेली आहे. त्या मुलीनं हे सगळं पाहिलंय. या सगळ्या शहाण्या मंडळींसमोर ह्या गोष्टी केल्या तरी त्यांच्या कुठल्याही प्रकारे असं केलंय म्हणून लक्षात आलेलं नाही. आता अगोदरच यांनी आपल्याला भरपूर सवलती दिल्या आणि त्याच्यात आपण परत ह्या डब्या उघडायला लावायच्या, याचा लबाडपणा उघड करायचा, अजून आणखी काही हा लबाडपणा करेल, वेगळी जट घालेल, त्यापेक्षा आपण आता काहीतरी बुद्धीने निर्णय घेतला पाहिजे. म्हणून ती मुलगी फार हुशार असते. ती पटकन डबी उघडते आणि तो जो खडा असतो त्यातला खडा पटकन असा आपल्या हातातून पडल्यासारखा आणि मातीत हे करून गेल्यासारखा सांग. मग आता सगळेजण म्हणतात अरे या मुलीच्या हातनं तर हा खडा पडलाय. ती म्हणते सोपं आहे, जो खडा याच्यात पडला तो इथं संपून गेला, पण जो शिल्लक आहे तो जर पांढरा खडा असेल तर मी यांच्याशी, म्हणजे मी काळा खडा उचलला, त्याच्यात जर पांढरा खडा निघाला तर मी काळा खडा उचलला असा अर्थ होईल आणि मग मी यांच्याशी लग्न करेन. पण त्याच्यात जर का काळा खडा निघाला तर याचा अर्थ मी पांढरा खडा निवडलाय आणि मला मग याच्याशी विवाह पण करायचा नाही आणि यांनी आमचं सगळं कर्जही माफ केलं पाहिजे. हे सगळं यांच्याच सांगण्याप्रमाणे. आणि मग या लबाडाच्या दृष्टिकोनातून दोन्ही डब्यांमध्ये असणारे जे काळे खडे असतात त्यापैकी उरलेला पण काळा खडा असतो. सगळ्यांच्या समोर तो काळा खडा येतो. मग सगळे लोक असं समजतात की जो खडा खाली पडलेला आहे तो पांढरा खडा पडलेला आहे आणि मग त्यामुळं त्या व्यापाऱ्याचं कर्जही माफ होतं आणि तिला त्या लबाड याच्याशी, सावकाराशी लग्नही करावं लागत नाही. म्हणजे एवढी प्रतिकूल परिस्थिती समोर होती बघा. अगदी तिला हे माहित होतं
की या लबाड माणसानं काहीतरी याच्यात लबाडी केलेली आहे, दोन्ही याच्यात काळे खडे, तिने कुठलाही डबी उचलली असती, ती उघडली गेली असती सगळ्यांच्या समोर, तर तिला लग्न करावंच लागलं असतं. पण तिनं मोठ्या समजुतीनं बुद्धीनं निर्णय घेतला आणि अशा वेळी भगवंताची प्रार्थनाच आपल्या कामाला येत असते, भगवंताची योजनाच आपल्या कामाला येत असते. आणि म्हणून त्याच्या अनुसंधानामध्ये राहावं लागतं. तो आपल्याला न देवा दंडमादाय रक्षंती पशुपालवित यंतु रक्षितुमिच्छन्ति तम बुद्ध्या संविभजन्ति तम. देव आपल्या मागं राहून, गुराख्याप्रमाणे मागं राहून आपलं रक्षण करत नाही, तर तो आपल्याला त्यावेळी जी आवश्यक असेल ती बुद्धी देत असतो. म्हणून उपमन्यूला त्याने अनन्यतेची बुद्धी दिली. भगवान शिवांनी स्वतः देवराज इंद्राच्या स्वरूपात समोर आले, पण त्यांना उपमन्यूचा अधिकार माहित होता. तो कुठल्या अधिकाराचा आहे, त्याला आपल्याला आपल्या गणांमध्ये स्थान द्यावंच लागणार आहे त्यांना माहित होतं. पण तरीही देवराज इंद्रांच्या समोर त्यांनी ती परीक्षा करवून घेतली. आणि म्हणून आपल्याला अशा अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागलं तरी आपल्या जीवनामध्ये आपण ते मोठ्या श्रद्धेनं तोंड दिलं पाहिजे. आणि वेदानपि संन्यस्यति याचा अर्थ अगदी पहिल्या टप्प्यावरचा न घेता ती अगदी उशिराच्या टप्प्यावरची आणि भगवंताची अनन्यता प्राप्त केल्यानंतरची ती पायरी आहे, हे आपण प्राधान्यानं समजून घेतलं पाहिजे. आणि मग वेदांचा त्याग, ज्या इथं आपल्याला असं कधीच शंका येणार नाही की ज्या वेदांमुळं आपल्याला प्रत्यक्ष आणि अनुमानाधिक प्रमाणाने ज्याचं ज्ञान होत नाही ते वेदांनी होतं. वेदांच्या मुळे, वेदांच्या तत्वज्ञानातनं अनेक नवनवीन वैज्ञानिक शोध लागत गेले, ते याच्यामुळेच. आजच्या काळातही आम्हाला अनेक गोष्टींची प्रेरणा या वेदातून होते. वैज्ञानिक अनेक शोध या वेदातनं लागतात, अगदी विमानाच्या शोधासगट. आणि आणखी पुढे काही जे शोध लागतील ते या वेदांच्या साह्यानंच लागणार आहे. म्हणून या वेदांना, ज्या वेदांवरून विहित कर्म असं नाव पडलं, वेदांनी सांगितलेली कर्म असं नाव पडलं, त्या वेदांचा संन्यास करणं आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नसतं. पण जेव्हा मनुष्य उपमन्यू सारख्या, त्या भगवान ऋषभदेवांसारख्या उच्च अवस्थेला, उच्च भक्ताच्या अवस्थेला पोहोचतो, तेव्हा मात्र वेदानपि संन्यस्यति. आणि मग एकदा का वेदाचा त्याग या अशा भक्तांकडून झाला की मग त्यांच्याकडे उरतं काय, तर केवलम अविच्छिन्नानुराग लाभम लभते. केवळ अखंड असा भगवत प्रेमाचा लाभ त्यांच्या जीवनामध्ये उरतो, बाकी काही उरत नाही त्यांच्या जीवनामध्ये. म्हणजे आपण अगदी भक्तीचा जरी विचार केला तर भक्तीचे अनेक प्रकार सांगितले. भक्ती म्हटलं की पहिल्यांदा आपल्या पुढे येते की सात्विक भक्ती, की राजस भक्ती, की तामस भक्ती, दांभिक भक्ती, की खरी भक्ती, असे अनेक भक्तीचे प्रकार आपल्या समोर येतात. पण एकदा का केवलम अविच्छिन्नानुरागम लभते, म्हणजे त्याला फक्त भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती होते, दुसरं काही नाही, त्याच्यात कुठला दुसरा प्रकारच नाही. फक्त भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती त्या भक्ताला होते, हा त्याच्या मागचा आशय त्या ठिकाणी स्पष्ट होतो. आणि मग त्या पुढच्या सूत्रात जाऊन देवर्षी नारद सांगतात, सतरती सतरती स लोकान स्तारयती. हे सगळ्या पायऱ्या पूर्ण करून गेला की तो या माया नदीतून तरतो, तोच तरतो. हे पुन्हा एकदा सांगितलं, सतरती सतरती, विरुक्तीनं सांगितलं, तो निश्चितपणानं तरतो. किंबहुना तो आपल्या बरोबर असणाऱ्या शरणागतांना, त्याच्या बरोबर येणाऱ्या अनेकांना तो या माया नदीतून तारूनही नेण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे असतं. जर या मार्गाने, या पायऱ्यानं साधक गेला तर त्याला इतकं मोठं सामर्थ्य प्राप्त होतं. अगदी मागच्या 2-3 सूत्रांच्या पूर्वी, 4-5 सूत्रांच्या पूर्वी, कस तर ती मायामित पासून सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत, म्हणजे वेदानपि संन्यस्यति आणि केवलम अविच्छिन्नानुरागम भवते पर्यंत भक्तीच्या अनेक अनेक अवस्था या ठिकाणी आपल्याला देवर्षी नारदांनी सांगितलं. आणि एवढं सगळं प्राप्त केलं, एकदा भगवंताची अविच्छिन्न अशी प्रीती प्राप्त झाली की मग तो मनुष्य या मायेतनं तरतो, या मायेतनं तरून जायला समर्थ होतो. ही माया कशी, याचं वर्णन आपण मायेचा समास, म्हणजे दासबोधांच्या समासात सुद्धा आपण माया दुष्करण नावाचा खूप मोठा समास आहे, 2-4 समास आहे मायेच्या संदर्भातले. त्या सगळ्यांचा आपण या 4-5 आवर्तनांमध्ये विचार केलाय. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम येताम तरन्ति ते. भगवंताचे
स्वतः भगवंत असं म्हणतात की या सत्व रज तमात्मक भावांनी किंवा त्रिगुणात्मिका ही जी दैवी माया आहे, या तिन्ही प्रकारांची जी दैवी माया आहे ती तरुण जायला फार दुस्तर आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. पण जे मला शरण येतात, भगवंताला शरण येतात, ते ही माया तरुण जातात. ही माया तरुण जाणं सोपं नाही. माऊलींनी याचं वर्णन करताना खूप विस्तारानं वर्णन केलंय. कुणी जर आपल्या कोणाला असं वाटत असलं की आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण ही माया सहजतेने तरुण जाऊ, मग त्याच्यात आम्हाला भगवंताविषयीची अजिबात आमच्याकडे भक्ती नसेल, पण बुद्धीने आम्ही श्रेष्ठ असू, तर ही नदी तरुण जायला म्हणून या नदीला शिरले, तर ते कोठे गेले त्यांचा पत्ताच लागला नाही, असं माऊली म्हणतात. दुसरे कित्येक जण या माया नदीत शिरले, पण तिथं त्यांना अभिमान झाला आणि मग त्या ज्ञानाभिमानाच्या डोहात गर्वरूपी जलचराकडून कधी गेले त्यांच्या पण लक्षात आलं. काही जणांनी वेदानपी संन्यसती आत्ता सूत्र पाहून आलो. अनेकांनी या वेदरूपी सांगडीचा आसरा घेतला, पण या वेदांचा अभ्यास केलाय म्हणून जर मनात गर्व निर्माण झाला, जर मनात दंभ निर्माण झाला, तर त्या अभिमानाबरोबर मोठे मोठे धोंडे या माया नदी तरण्यासाठी आपण बरोबर घेतले. ते मदरूपी माशाच्या तोंडात सबंधच गेले. किती एक जणांनी तारुण्य रूपी कास पेटा कमरेला बांधला आणि मग मदनाच्या कासेला लागले. तारुण्य आलं आणि त्या तारुण्यामध्ये मग सगळं विसरून गेले, विषयाच्या नादी लागले. अशा अनेक प्रकारांनी माऊलींनी खूप या मायेचं दुस्तर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. एखाद्या लोभी पुरुषाला ऐश्वर्य प्राप्त झाले आणि जर तो त्याचा त्याग करील, तो त्याचा कंजूष माणूस, त्याच्याकडे कितीही धनसंपत्ती आली तर तो त्याचा जसा त्याग करणार नाही. चोराला जर न्यायाधीश बनवलं, तर माशाला जर गळ गिळता आला, या सगळ्या गोष्टी ज्या अशक्य कोटीतल्या आहेत, तशाच प्रकारे कुठल्याही भगवंताच्या कृपेशिवाय कुठल्याही मार्गानं, ज्ञानाच्या अभिमानानं असेल, वेदांच्या साह्यानं असेल, कुठल्याही मार्गानं ही दैवी माया तरुण जाणं खूप अवघड आहे. तिला फक्त ज्यांना या मायेतनं तरुण जायचे त्यांना भगवंताचाच आश्रय घ्यावा लागतो. जे मलाच शरण येतात तेच माया तरुण जातात. एवढंच भगवंतांनी मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते याच्यावर जोर देऊन सांगितलं. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडीये सरले माया जळ. ज्यांनी फक्त भगवंताची भक्ती केली त्यांना अलीकडच्या तीरावर असतानाच ही माया नदी तिथंच आटून गेली आणि हे त्यांना माया नदीत तरुण जाण्याची आवश्यकताच पडली नाही. पण भगवंताला सर्व भावांनी ज्यांनी भजलं ते अशा प्रकारे त्यांचं कल्याण झालं. अगदी आपण समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये जर पाहायला गेलो की नव्हे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान पण नाही ना अज्ञान पण नाही. वेदशास्त्र पुराणे यांना त्याचं वर्णन करता आलेलं नाही. त्याचं नेती म्हणून अगदी श्रुतींनी सुद्धा नेती म्हणून वर्णन केलं. परमात्मा जसा दृश्य नाही तसा तो अदृश्य पण नाहीये. दृश्य आणि अदृश्य या दोन्हींचा तो साक्षी पण नाही. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा. वेदांना पण त्याचा अंत पार लागलेला नाही. अशा प्रकारचं हा देवराणा आहे. माणूस दोन जगामध्ये जगतो. एक जग असतं आपल्या देहाचं, आपल्या समोरच्या सगळ्या दृश्य वस्तूंचं, आणि दुसरं जग असतं ते मनाचं आणि आपल्या अदृश्य संकल्पनांचं.
दृश्य जगात आपण अनेक गोष्टी समोर पाहत असतो, त्या अनेक वेळा आपल्याला खऱ्या वाटतात, त्याच्याकडे आपण आकर्षिले जातो. प्रत्येक गोष्टीकडे सुरुवातीला आम्हाला त्या गोष्टीचं आकर्षण नसतं, पण 10 माणसं आमच्या शेजारचे जात आहेत, आमच्या बरोबरचे 10 माणसं जात आहेत, त्यांना तिथं गेल्यानंतर कुठंतरी स्टेज मिळते, कुणाला तरी कीर्ती मिळते, कुणाला तरी पैसा मिळतोय, कुणाला तरी धनसंपत्ती मिळते, कुणाला तरी सगळे लोक त्या ठिकाणी जाऊन त्याचं पूजा करायला लागले. हे करताना असं जेव्हा दिसतं तेव्हा आपणही त्या मार्गाकडे आपोआप खेचले जातो. म्हणून हे देहाचं जग जे दृश्य वस्तूंचं जग आहे, याच्याकडे अगदी आपल्या आत्मस्वरूपात न पाहण्याची आवश्यकता आहे. दृश्य जग जसं परिच्छिन्न आणि संत असतं, तसंच अदृश्य जग देखील अपरिच्छिन्न असतं. अदृश्य जग पण अशाच प्रकारचं असतं. माणसाच्या संकल्पना सगळ्या सापेक्ष असतात. सुख दुःखाच्या, एकाच्या बाबतीत जे सुख असेल ते दुसऱ्याच्या बाबतीत दुःख असेल. काही शेतकऱ्यांना आता पाऊस नको नको झाला असेल, पण काही ठिकाणी मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असेल. म्हणून सुख दुःख ह्या संवेदना या सापेक्षतेने येणारे आहेत. एखाद्याला आपला आराम करण्यामध्ये सुख वाटत असेल, तर एखाद्याला क्रियारत राहण्यामध्ये सुख वाटत असेल. म्हणून हे जे अदृश्य जग आहे, त्याच्याकडे आपण दोन्ही गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. परमात्मा सगळ्या संबंध जगाच्या पलीकडे आहे. म्हणून ज्ञान अज्ञान, शांत आणि अनंत, दृश्य आणि अदृश्य, स्थूल आणि सूक्ष्म या संबंधमय अशा शांत कल्पना त्याच्या ठिकाणी नसतात, परमात्म्याच्या ठिकाणी नसतात. आणि याच कारणामुळे शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही. किती वर्णन केलं तरी कमीच. एखाद्या संतांनी वर्णन करून झालं, नाथ महाराजांनी वर्णन केलं त्यांचं, म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन केलं, ते तेवढंच ऐकावं वाटतं, तेवढंच माऊलींनी केलेलं ऐकावं वाटतं. समर्थ रामदास स्वामींनी जेवढं वर्णन या देवराण्याचं केलंय, तेवढं ते माणसाच्या कानाला आणखीन आकर्षित करतं. प्रत्येक हेच खरं आहे आपलं असं वाटायला लागतं. त्यामुळे जगातला व्यवहार जसा सूर्य साक्षीपणानं पाहतो, रंगभूमीवरील एखादं नाटक आपण जसं साक्षीपणानं पाहतो, त्याप्रमाणे आपण साक्षीपणानं पाहायला शिकलं पाहिजे. योगामध्ये ध्यान नावाचा प्रकार आहे. त्या ध्यान नावाच्या प्रकारामध्ये आपलं शरीर आपण इथं सोडून कुठेतरी बागेत गेलोय, कुठेतरी मंदिरामध्ये गेलोय अशी कल्पना केली जाते. आणि त्यावेळी आपण खरोखर अनेक दिवसाची आपली प्रॅक्टिस झाली, याच्यामधलं आपलं त्याच्यावर मास्टरी प्राप्त झाली, की काही वेळानं आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या वाटायला लागतात. की आपलं शरीर इथं पडलंय, आपण तिथून निघालो, तिथून निघून आपलं शरीर आपल्याला वर खाली दिसतंय झोपलेलं, आपण दुसरीकडे चाललोय, आपले डोळे बंद आहेत, आपण तिथून एखाद्या बागेत चाललोय, त्या बागेत फुलपाखरं आहेत, हे सगळं आपल्याला खरं वाटायला लागतं. परत येताना, ध्यानात परत येताना सुद्धा आपण आता बागेतनं पुन्हा पुन्हा चाललोय, आपलं शरीर आपल्याला खाली पडलेलं दिसतंय, आपल्याला पुन्हा त्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि आपल्याला या पुन्हा आता जागं व्हायचंय अशी जी कल्पना केली जाते, ती आपल्याला खरी वाटायला लागते. म्हणून जगातलं जसे व्यवहार सूर्य साक्षीपणाने पाहतो, रंगभूमीवरील नाटक जसं आपण साक्षीपणानं पाहतो, त्याप्रमाणे आपण आत्मतत्वाकडे पण साक्षीपणानं पाहायला शिकलं पाहिजे. आपल्या शरीराकडे, आपल्या देहाकडेच साक्षीपणानं पाहायला शिकलं पाहिजे. साक्षीपण म्हणजे काय हो? कुठंतरी वेगळेपण, अलिप्तपण. म्हणजे आपण जरी असलो तरी आपण त्या ठिकाणी इतरांच्या, जसं आपण आमच्या भारतीय संस्कृतीने आम्हाला सांगितलं, आत्मना प्रतिकूलानी न परेशान समाजरे. आपल्याला जी गोष्ट जर पटत नसेल तर ती इतरांच्या बाबतीत आम्ही करायला नकोय. आम्हाला जी गोष्ट आवडती ती इतरांच्यासाठी पण आम्ही केली पाहिजे. हे अगदी सरळ सरळ असणारा नियम, सरळ सरळ आम्हाला सांगितलं. परोपकार हा पुण्याय पापाय परपीडन. साध्या गोष्टी. वेदव्यासांच्या 18 पुराणाचं सार काय तर परोपकार हा पुण्याय पापाय परपीडन. परोपकार हा पुण्याप्रत घेऊन जाणारा आणि परपीडा ही पापाकडे घेऊन जाणारी अशी असते. आणि हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा या साक्षीभाव जो म्हणतो, तो आपल्याच शरीराकडं, आपल्याच देहाकडं आपण अलिप्तपणानं पाहायचं. जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपल्याला मत व्यक्त करावं लागतं, तेव्हा आपल्यासह आपण सगळ्यांच्या बाबतीतलं जेव्हा मत व्यक्त करतो, तेव्हा आपण आपल्याकडे साक्षीभावानं पाहत असतो. साक्षीपण म्हणजे अलिप्तपण, ही कल्पनाच लिप्तपण सापेक्ष आहे. ही कल्पना सुद्धा सापेक्ष आहे. लिप्त म्हणजे कुठंतरी चिकटलेला आणि अलिप्त म्हणजे तो वेगळा असलेला.
लिप्तपणाच्या संबंधांना येणारी अलिप्त ही कल्पना. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी या दोन्ही पण कल्पना नाहीत, म्हणून तो साक्षीपणाच्याही पलीकडे आहे. थोडक्यात असं समजलं पाहिजे की माणूस परमात्मा वस्तूच्या बद्दल जी कल्पना करतो त्या साऱ्या मानवाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या असतात. परमात्मा मानव नाही, तसाच तो अतिमानवही नाही, आणि म्हणून मानवाने केलेल्या सर्व कल्पना विराम पावल्यावर जे शुद्ध उरतं, सगळ्या कल्पना केल्या, सगळ्या ऋषींनी जे केलं त्याच्याही पलीकडे हे परमात्मा तत्व आहे. म्हणून मानवाने केलेल्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या विराम पावल्या आणि नंतर जे शुद्ध उरतं ते परमात्मा स्वरूप असतं. वेदांना देखील ते समजणं शक्य नसतं. आणि म्हणून या देवराण्याला आम्हाला समजून घ्यायचं असेल, या देवराण्याकडे जर आम्हाला जायचं असेल तर आम्हाला ही माया तरून जाणं अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून ही माया तरणं हे केवळ भक्ती मार्गाने शक्य आहे. धरुनी अनन्य भक्तीचा मार्गो, करुणी सर्व कर्म धर्म त्यागू, हा तरणोपाय चांगू, येरू तो व्यंगू अधपाती. एकनाथी भागवतात शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, माया तरणोपाय जर कोणत्या साधनाने होईल असा प्रश्न केला तर तो फक्त अनन्य भक्तीच्या मार्गाने भगवंताकडे जाण्यानंच केवळ शक्य आहे. भागवत धर्माचा अभ्यास करून प्राप्त झालेल्या भगवत भक्तीनं नारायण पर, नारायणाशी एकरूप झालेला असा पुरुष या दुस्तर मायेतनं सहज रीतीने तरून जातो. असं यावरील नाथ महाराज म्हणतात, माया वेदशास्त्रा अनावर, ब्रह्मादिका अतिदुस्तर, ते सुखे तरती भगवत पर, हरिनाम मात्र स्मरण मात्रे. हरिनामाच्या गजरा पुढे माया पळे लगड सवडे, या लागे तरणो पावो घडे, सुख सुरवाडे हरिभक्ता. भक्तीपाशी नित्य तृप्ती, भक्तीपाशी नित्य मुक्ती, भक्तीपाशी भगवत प्राप्ती, माया निवृत्ती हरिभजने. या माया निवृत्तीचा उपाय कुठला सांगितला तर भक्तीपाशी नित्य तृप्ती आहे. या भक्तीमध्ये एकदा का मन रमलं की तिथं एवढी तृप्ती माणसाला मिळते की मनुष्य मुक्त असल्यासारखा वागायला लागतो. माया जीव घेऊन पळे, माया स्वतः जीव घेऊन पळायला लागते. जसं आपण अगोदर वर्णन ऐकलं, मायेच्या नदीच्या तीरावर तो भक्त येतो आणि ती माया नदी सगळी आटून जाते. इकडच तो संपूर्ण भवसागर तरून जातो, ती नदी पार न करताच. अशा प्रकारची स्थिती केवळ या भक्तीमुळे प्राप्त होते. आणि म्हणून या भक्तीचं जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी देवर्षी नारदांनी आपल्याला अंमलात आणायला सांगितल्या. अनेक दुःखांनी पिडलेला पुरुष आहे, तो अतिदुस्तर अशा संसार सागरातून तरून जाण्याची इच्छा करतोय. ती इच्छा भगवंताचं लीला कथा रस सेवन केलं तर त्याला तेवढ्यानच या भक्ती मार्गाची प्राप्ती होते आणि तो ही सगळी माया नदी तरून. म्हणून आपल्याकडे प्रगात आहे, कुठे भागवत कथा चालू असेल, कुठं वेगवेगळ्या ग्रंथांवरचं संत साहित्यावरचं विवेचन चालू असेल तर तिथे जाऊन आपण त्या मंडपात जाऊन ते शांतपणाने आपल्याला जेवढा वेळ शक्य असेल तिथे देणं, तेवढा वेळ ते एकाग्र चित्तानं ऐकत बसलो तर आपल्याला तेवढ्यानच या भक्तीची प्राप्ती, भक्तीच्या मार्गामध्ये निश्चितपणाने आपण कुठेतरी एक पाऊल दरवेळी पुढे जाऊ. आणि त्यासाठी आपल्याला सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता असते. अगदी तुकाराम महाराज पण सांगतात, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. प्रेमी भक्त म्हणजे केवळ अविछिन्न अनुरागाचा लाभ ज्याला झाला असा भक्त. आणि मग या सगळ्या सूत्रांमधून आपण जे पाहिलं, जी सगळी पायऱ्या पाहिल्या, त्या पायऱ्या पार करत करत आपल्याला हा भवसागर पार करायचा असतो. आणि आपण दरवेळेस ही दैवी माया, दैवी हेषा, गुणमयी अशा मायेचा विचार जेव्हा करतो तेव्हा ही माया किती प्रकारची. तर माया ही वाढणारी माया, एक प्रकार त्या मायेचा वाढणारी, एक क्षय पावणारी आहे आणि एक समस्थितीत अशा प्रकारची राहणारी. अशा तीन पद्धतीनं या मायेचा विचार करता येतो. या मायेच्या तीन स्थिती सांगितल्या. माया आणि तिचे विकार यांनी अज्ञानी बद्ध जीवांच्या ठिकाणी अनादि संस्कारांनी वाढच होत आलेली. माया आणि तिचे विकार आपल्याला या मायेतनं तरून जायचं असेल तर या मायेमुळं आमच्या मनात जे विविध प्रकारचे विषय निर्माण होतात, या मायेमुळं आम्हाला
ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, आमच्या शरीरासाठी कराव्या वाटतात, त्या सगळ्यांपासून आपण पहिल्यांदा दूर गेलं पाहिजे. पण अज्ञानीबद्ध जीव आपल्यासारखे जे असतात ते आपल्यावरच्या जन्मोजन्मीच्या संस्कारामुळं आपल्यासारख्यांना हे शक्य होत नाही. आणि म्हणून आमच्या संसारामध्ये नेहमी ही माया वाढत असलेली दिसते. कारण आम्हाला संसारात आलं की कुठेतरी मान मिळावा, कीर्ती व्हावी, भोग वरचेवर मिळत राहावे, आम्हाला कुणीतरी मोठं म्हणावं, आम्हाला कुठंतरी प्रत्येक याच्यामध्ये प्रसिद्धी मिळावी, ही आमची अपेक्षा साहजिक असते. आणि त्यामुळे आमच्या ठिकाणी ही माया आहे ती वरचेवर वर्धिष्णू म्हणजे वृद्धी पावणारी अशी असते. आणि ते माया वाढवण्याचे प्रयत्न आमच्याकडून सातत्यानं घडत असतात. आम्हाला कितीही माहित असलं की हे चुकीचं आहे, या मार्गाने आम्हाला जायचं नाही, पण चार लोकांकडे पाहून, आपल्या सभोवतालच्या वेगवेगळ्या लोकांकडे पाहून आम्ही तिकडे जातो. अगदी कुणी असू द्या, म्हणजे मी तर असं म्हणेन की अगदी मोठ्या पदावर पोहोचलेला माणूस असू द्या, त्याचा अनेक लोक ऐकतात, त्यांच्यामध्ये सुद्धा याची स्पर्धा चाललेली असते. समोरच्या व्यक्तीनं सांगण्यासाठी काय वेगळा कुठला मार्ग अवलंबलाय, त्याच्यासाठी भजनासाठी किती माणसं जमवलीत, भजनासाठी समोर किती मोठा संचय, ह्याच्यावर सुद्धा आजकाल रेस लावली जाते. त्याच्यामुळे कुठलंच क्षेत्र याला अपवाद नाही, अगदी आध्यात्मिक क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. ही माया सगळीकडे वर्धिष्णू होत जाणारी आहे. म्हणून ही वर्धिष्णू माया, जिथं आपल्याला वाटतं की नाही हे करावं ते करावं, आम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना असते, पण आम्ही तिकडं फारसं लक्ष न देता इतरांच्या प्रभावामुळे तिकडे अनायासेपणे खेचलो जातो. अशा प्रकारची ती वर्धिष्णू माया असते. मग अशा वेळी काय होतं, कित्येक दुःखाचे आघात येतात, कुणाचं तरी आपल्या प्रिय व्यक्तीचा वर काहीतरी संकट कोसळतं आणि या संकटाचे अनेक आघात झाले. मान कीर्तीमध्ये कुठंतरी उणेपणा येतो, कुठंतरी आळ येतो, देहाचं अनित्यत्व आपल्या लक्षात येतं. असं कुठल्याही कारणाने म्हणा, ही माया जर आपल्याला या सगळ्या कारणांमुळे या मायेतनं असं वाटायला लागतं की नाही हे जग आहे, हे सगळं दांभिक जग आहे, आपलं शरीर खोटं आहे, सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, आपण याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. म्हणून आपण काही काळ या मायेपासून, या साधनांपासून काही काळ आपण दूर जातो. पण पुन्हा एकदा आमच्यातल्या जन्मोजन्मीच्या विषय वासनाजन्य संस्कारामुळे पुन्हा पुन्हा आम्ही संसाराकडे काही काळ, आम्ही वर्ष दीड वर्ष लांब राहतो. पुन्हा आम्हाला काहीतरी वाटायला लागतं, पुन्हा आम्ही त्याच्यात सक्रिय होतो, पुन्हा काही काळ लांब राहतो, पुन्हा आम्ही याच्यामध्ये सक्रिय होतो. ही समपरिमाणी जी स्थिती असते, त्याच्यामुळं माया कार्याचं आपल्याला अनित्यत्व पटतं. पण अनुकूल भोग प्राप्त झाले की त्या भोगात पण रुची निर्माण होते. आपल्याला अनुकूल वाटणाऱ्या गोष्टी आल्या की मग आपल्याला तिकडं यावं वाटतं. प्रसिद्धी मिळायला लागली, धन मिळायला लागलं की पुन्हा पुन्हा तिकडे यायचं. पुन्हा आपलं काहीतरी बिनसलं कुठंतरी, मग परत असं वाटायला लागतं नाही हे सगळं माया आहे, जग माया आहे, देह खोटा आहे असं वाटायला लागतं. पुन्हा माणूस काही काळ निवृत्त होतो, पुन्हा काही काळ सक्रिय होतो. आणि हिला जी म्हणतात, ही माया जी आहे ती दुसऱ्या प्रकारची माया, समपरिणामी माया आहे. तिसरी जी आहे ती क्षयिष्णू अवस्था आहे मायेची. सत्संगाने, विवेकानं हा सगळा संसार अनित्य आणि दुःख रूप आहे असं आपल्याला खात्री पटायला लागते. आणि मग पारत्रिक भोग सुद्धा, अगदी स्वर्गाचे भोग सुद्धा हे विषयजन्य आहे. त्याच्यापासून पण क्षीणे पुण्य स्वर्गलोके विशंती असं आपण म्हणतो. त्यामुळे तिथली पण अनित्यता आपल्याला पटायला लागते. आणि मग याच्यामुळे आपला हा सगळा दृढनिश्चय झाल्यामुळे, या सर्वांचं कारण माया असल्याचं आमच्या लक्षात आल्यामुळे तिची निवृत्ती म्हणजे या माया नदीतून तरुण गेलं पाहिजे असं मनाला वाटायला लागतं. आणि मग आपलं मन खरोखर निवृत्तीपरायण होतं. या सगळ्या गोष्टीतून आपण दूर होतो आणि आता आपल्याला याच्यात पडायचंच नाही असं जेव्हा ठरवतो, तेव्हा आपण या सगळ्या मायेपासून दूर गेल्यामुळं, या सगळ्या व्यवहारापासून दूर गेल्यामुळं काही काळानं आपल्याला अशी अवस्था प्राप्त होते की तिकडे जाणंच नको. आपण आता ह्या गोष्टीत आपली आवड वर्धिष्णू होत चालली, परमात्मा मार्गातली आवड वर्धिष्णू होत चालली की मायेकडे माया ही हळूहळू कमी कमी होत जाते. आणि मग ही मायेची क्षयिष्णू अशा प्रकारची स्थिती. अशा प्रकारे माया तरुण जाण्यासाठी आपल्याला मायेच्या या अवस्था, वर्धिष्णू अवस्था आहे, मायेची क्षयिष्णू अवस्था आहे आणि मायेची समपरिणामी अवस्था आहे, अशा ज्या स्थिती आहेत त्या पण आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आणि ह्या जर आपल्याला एकदा समजल्या, आपण कुठल्या स्थितीत आहोत हे समजलं, आम्ही सम
मायेच्या वर्धिष्णू स्थितीत असलो तर आमच्या जीवनातनं आम्हाला हे माया तरून जाणं फार अवघड होईल. आम्ही समपरिमाणी स्थितीत असलो म्हणजे काही काळ यापासून दूर राहिलो, पुन्हा त्यात आलो, पुन्हा काही काळ दूर राहिलो, असं आमच्या जीवनामध्ये जर स्थित्यंतर येत असतील तरी आमच्या जीवनामध्ये कुठेतरी आशा आहे की आम्ही या जन्मात जरी आम्हाला शक्य झालं नाही तर पुढच्या काही जन्मांमध्ये आम्ही ही माया निश्चितपणानं पार करू शकू. पण एकदा का मायेचं क्षयिष्णू स्वरूप आपल्याला समजलं, आम्ही आमच्या आजच्या जीवनामध्ये समजलो की हे जे आम्ही करतोय हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी मायेच्या आहेत. याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपण फक्त या ग्रंथचिंतनामध्ये, आमच्या देवाच्या भक्तीमध्ये, त्यांच्या लीलाकथा श्रवणामध्ये, भगवंतानी आम्हाला जन्म आत्ताचा दिलेला आहे त्या जन्मामागचं मूळ शोधण्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही जर करायला लागलो, या मायेपासून आम्ही दूर जायचा प्रयत्न करायला लागलो तर ही माया हळूहळू जरी आम्हाला ओढत असले तरी आम्हाला या गोष्टीत आवड वाढत चालली तर काही दिवसांनी ही माया क्षयिष्णू अवस्थेत जाते आणि मग ही तरुण जायला खूप सोपी आहे. म्हणून या ठिकाणी सलोकानस्तारयती, आणि मग असा जो क्षयिष्णू अवस्थेकडे जाणारा भक्त आहे, क्षयिष्णू मायेकडे जाणारा जो भक्त आहे, तो पुढे तो स्वतः तरुण जातो असं नसून तो लोकांना सुद्धा तारून नेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. लोकांना सुद्धा तो तरुण नेऊ शकतो. आणि म्हणून इथं या ठिकाणी असं म्हणतंय की सतरती सतरती सलोकानस्तारयती. तो स्वतः तर या मायानदीतून पार जातोच, पण आपल्या बरोबरच्या अन्यांनाही कुणी पाठीमागे राहू नये म्हणून त्यांनाही तारून नेण्याचा प्रयत्न तो करत असतो, आपल्या बरोबर तारून नेतो. म्हणून भक्त स्वतः भक्ती करतात. अगदी आपण पाहतो की लोकांना भगवत भक्तीचं, भगवन नामाचं महात्म्य अट्टहासाने पटवून अनेकांना या भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करून देणारे अनेक महानुभाव संत आपण आज बघतो. कुणी शिवपुराणाच्या माध्यमातून असतील, कुणी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असतील, कुणी दासबोधाच्या माध्यमातून असतील, या सगळ्या माध्यमातून भगवन नामाचं महात्म्य अट्टहासानं पटवून अनेकांना भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करणारे अनेक महात्मे आज या पृथ्वी तलावर आहेत. देवर्षी नारदांनी सर्व जीवन हे अनंत जीवांना माया नदीतून तारून नेण्यात गेलं नाही काय, याचा जर आपण विचार केला, देवर्षी नारदांचं सगळं चरित्र पाहिलं, देवर्षी नारदांचं कार्य जर आपण पाहिलं, अगदी देवांकडे आहेत, दैत्यांकडे आहेत, देवांनाही त्यांनी वेळोवेळी उपदेश केलाय, दैत्यांनाही वेळोवेळी उपदेश केलाय. अगदी जे मातलेले दैत्य आहेत त्यांचाही नाश करून त्यांचा उद्धारच करण्याचा देवर्षी नारदांनी प्रयत्न केलाय. हे जर आपण पाहिलं तर सलोकानस्तारयती म्हणजे काय हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून कुणी पण असू द्या, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची, हे श्री तुकाराम महाराजांचे उद्गारही आम्हाला याच गोष्टीची प्रेरणा देतात. बुडता हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, हे उद्गार पण याची साक्ष देतात. आणि यासाठी आम्ही सगळ्यांनी हा निश्चय केला पाहिजे. आता नुकतंच आपण रक्षाबंधन करून आपल्या परस्परांमधले रक्षाबंधन दृढ केले असतीलच. आपल्याला हे रक्षाबंधन म्हणजे केवळ भावा बहिणींचा सण नसून आम्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं एकमेकांचा केलेला विचार, एकमेकांसाठी आपण दुसऱ्याला, प्रत्येक व्यक्तीनं आपल्या बरोबरच्या व्यक्तींना तारून देण्यासाठी केलेले प्रयत्न, हे सगळं या रक्षाबंधनामध्ये. केवळ मलाच या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीयेत, तर मला संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जायचं, मला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन हे जायचंय. मला एकट्याला कुठली गोष्ट करायची नाही. करताना कदाचित मी एकांत सेवन केलं असेल, मला समजण्यापुरतं, मला हे करण्यापुरतं, पण मी आज मला या भक्तीची प्राप्ती झाल्यानंतर माझ्या असं लक्षात येतंय की या संपूर्ण जगातून तरुण जाण्यासाठी केवळ आपण एकटे जीव नाही आहोत, आपल्या बरोबरचे जे जे आहेत सगळे, त्या सगळ्यांना तरुण नेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे. आणि म्हणून संतांचं जे सांगणं आहे की बुडता हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, हेच आमच्या सगळ्यांच्या मनाची जेव्हा अवस्था होईल, आमच्या सगळ्या मनांची, आमच्या सर्वांच्या मनामध्ये हाच विचार असेल की आमचं तर झालंय पण आम्हाला सगळ्यांसाठी काहीतरी करायचंय, हा विचार आम्हाला, हा आमच्यातलं रक्षाबंधन, आमच्यातलं एकमेकांचं रक्षण करण्याचं बंधन हे दृढ करणारा अशा प्रकारचा विचार आहे. आणि आपण आज भगवान परमात्म्याचा
गोकुळामध्ये अष्टमीला जो अवतार झाला ती गोकुळाष्टमी आपल्याला उद्या परवाच आहे. काला उद्या परवाच आहे, गोकुळाष्टमी उद्या परवाच आहे. त्या भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य तेव्हाच मनामध्ये होतं जेव्हा आम्ही रक्षाबंधनापासून विचार करायला लागतो की आम्हाला कशा प्रकारे हे बंधन करायचंय, आम्हाला कशा प्रकारे या संपूर्ण समाजाचं रक्षण करायचंय. तर आम्हाला या सगळ्या समाजाचं रक्षण करत असताना सगळ्यांना, आमच्या बरोबर जेवढे आहेत त्या सर्वांना आम्हाला ते तरुण कसे जातील यासाठी प्रयत्न करायचे. आणि ह्या देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रातनं, श्रीमद दासबोधाच्या अभ्यासातनं ही शक्ती आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी प्राप्त व्हावी. आपल्या सगळ्यांना अशा प्रकारचं रक्षाबंधन जर आपण केलं तर आपल्या हृदयामधल्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रगटायला वेळ लागणार नाही. ही संपूर्ण माया नदी पार करून जायला आम्हाला वेळ लागणार नाही. आणि केवळ आपण तरुण जाणार नाही तर सतरती सतरती स लोकांना स्तारयती ही अवस्था आमच्या सगळ्यांमध्ये प्राप्त व्हावी. अशा प्रकारची या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे, भगवान प्रभू रामचंद्राकडे, भगवान श्रीकृष्णांकडे अशा प्रकारची प्रार्थना करतो. आजची झालेली सगळी सेवा ही या ठिकाणी श्रीमद दासबोधाच्या चरणी, आपल्यासारख्या सगळ्या तपस्वी जनांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. माझ्या या बुद्धीतनं आलेले काही दृष्टांत असतील ते सांगतानाच काही चूक झालेली असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. परंतु शास्त्रात आलेले सिद्धांत हे माझ्या सद्गुरूंच्याकडून आलेले आहेत असं पुन्हा एकदा आपल्या समोर सांगतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण